नमस्कार. मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत राजकारणावर, राजकारणातल्या बदलत्या घडामोडींवर. बदलती घडामोड ती इतक्या दृष्टीनं वेगवेगळ्या दृष्टीनं इतकी महत्वाची आहे की शरद पवारांनी सध्या राजकारणात एंट्री घेतली आहे बऱ्याच कालावधीनंतर. आता तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय? शरद पवार जर राजकारणाच्या केंद्रस्थानी नसतील तर ते महाराष्ट्रातलं राजकारणच घडू शकत नाही किंवा होऊ शकत नाही. प्रत्येक राजकारणामध्ये शरद पवार केंद्रस्थानी असतातच, असा बऱ्याच जणांचा समज असतो, गैरसमज असतो. पण आता मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेचं एका पुरस्कारादरम्यान कौतुक केलं. स्वाभाविक आहे, त्या कौतुकानंतर उद्धव ठाकरे गटाला ते जास्त जोमलं. स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील अशी टीका केली की त्यांचा सत्कार करणं म्हणजे एकनाथ शिंदेचा शरद पवारांनी सत्कार करणं टाळायला हवं होतं, त्यांचं कौतुक करणं टाळायला हवं होतं. या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झालेत. राजकीय शिष्टाचाराचे किंवा राजकीय सीमा ज्या बांधून घेतल्यात आपण किंवा बदलतं राजकारण आहे याच्या ज्या सीमा निर्माण झाल्यात, असे काही प्रश्न निर्माण झालेत. या एकूणच राजकीय नैतिकता किंवा राजकीय सीमा याविषयी आपण आज बोलूयात. नेहमीचे आपले राजकीय विश्लेषक आहेत आणि वरिष्ठ पत्रकार आपले शिवाजीराव आतकरी यांच्याशी आपण आज खास संवाद साधणार आहोत याच विषयावरती. शिवाजीराव, या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आपण आज चर्चेला प्रारंभ करण्यापूर्वीच मी मगाशी एक घटना सांगितली की एकनाथ शिंदेचा सत्कार केला शरद पवारांनी. माझ्यासारख्याच्या मनामध्ये अशी शंका आहे की असा सत्कार करणं, कुठल्याही राजकीय व्यक्तीने, एखाद्या राजकीय ज्येष्ठ व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या राजकीय व्यक्तीचा सत्कार करणं, त्यात चूक काय? निश्चितच उत्तमराव, हे आपण जे बोललात यामध्ये एखाद्या राजकीय व्यक्तीने दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचा सत्कार करणं हे निश्चितच चूक नाहीये. खरं तर एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाची जी परंपरा पाहिली आपण, तर ही परंपरा जर मागे पाहिली आपण तर काय दिसतं आपल्याला की एक हेल्दी राजकारण म्हणजे एक सकस राजकारण आपण पाहत आलेलो आहोत या सगळ्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. परंतु अलीकडे त्याचा विपर्यास झालाय, अलीकडे त्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावण्यात येतोय आणि हे निश्चित आहे की अलीकडच्या लोकांना, ज्यांना संयम नाही, संयत विचार नाही, अशा लोकांना ते भावत नाही. त्याच्यामुळे मग पवार साहेबांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार जो दिल्लीमध्ये केला, त्याच्यानंतर जे एकनाथी भारूड महाराष्ट्रात रंगलंय ते जबरदस्त रंगले. खरं तर वास्तविकची गरजही नाहीये. हा विचार एवढ्या मोठ्या पद्धतीने चर्चा करण्याचा सुद्धा नाहीये, परंतु आज महाराष्ट्राचं राजकारण त्या भोवती फिरायला लागलंय, हे दुर्दैवाची बाब आहे, हे निश्चित आहे. मला शिवाजीराव याच्यामध्ये संशय येतो सातत्यानं, कारण जिथे शरद पवार असतात राजकारणाच्या केंद्रस्थानी तिथे संशय घ्यायला भरपूर वाव असतो. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी टिप्पणी करणं, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सध्या प्रचंड एकनिष्ठ आहेत एकमेकांशी, आणि अशाही स्थितीमध्ये शिंदेचा सत्कार करायला शरद पवार जातात काय? त्यावरती सत्कार झाल्यानंतर त्यांचं कौतुक करतात काय? कौतुकानंतर काही तासातच उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करतात काय? जाणीवपूर्वक ही चर्चा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं नाही वाटत? ही खेळ तर नाही? या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला, ह्या घटनेच्या पार्श्वभूमी म्हणजे सत्काराच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर थोडंसं इथे आपल्याला थोडं विस्ताराने बोलायला लागेल. ते कसं की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. 60 दशक साधारणपणे म्हणजे 60 वर्ष त्यांचं राजकारणामध्ये त्यांचं वय आहे. राजकारणातलं वय साधारण 60 वर्ष आणि त्या पलीकडे आहे. तर त्यांनी कित्येक पिढ्या पाहिल्यात, कित्येक पिढ्या घडवल्यात. आता या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी, त्यांच्या सोबत असणाऱ्यांनी काय टीका केली? शरद पवारांचं राजकारण अनाकलनीय असतं. शरद पवार कसेच हाताला लागत नाही. शरद पवार हे गूढ आहे आणि म्हणजे एकंदरीत पुढे जाऊन बोलायचं जर झालं तर बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांवरती टीका करताना एकदा असं म्हणाले होते की हे तेल लावलेले पैलवान आहे, कसेच हाताला लागणार नाही, म्हणजे निसटतं. म्हणजे त्याचं लक्षात घ्या आपण की बाळासाहेबांनी शेलक्या शब्दात ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. मग आता ह्या पार्श्वभूमीवर शरद पवार जर हाताला लागत नसतील, शरद पवार हे तेल लावलेले पैलवान असतील, शरद पवारांचं राजकारण अनाकलनीय असेल, ते गूढ असतील,
आणि हे उद्धव ठाकरे यांचे वडील म्हणजे ज्यांनी संस्थापक शिवसेनेचे संस्थापक यांनी त्यावेळी म्हणजे त्यांची मैत्री असतानाही त्यांच्याशी राजकीय युती केली नाही शरद पवारांची. आणि हे असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी जी राजकीय युती केली तर इथे मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आपण मागेही एकदा बोलल्याप्रमाणे ही अनैसर्गिक युती आहे आणि मग त्या अनुषंगाने त्याचे साध आणि पडसाद हे उमटणार आहेत. ते चांगले वाईट ह्या दोन्ही गोष्टी घडणार आहेत. आता शरद पवार अनाकलनीय जर असतील आणि गूढ जर असतील तर मग संजय राऊतांनी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे होतं की साधारणतः तीन एक वर्षापूर्वी यावेळी भाजपला डावलून मुख्यमंत्री ज्यावेळी एकनाथ माफ करा उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले तर त्यावेळी हे पवारांच्या आशीर्वादाने झाले हे निश्चित आहे. त्यावेळी सामनातून किंवा जाहीर माध्यमांमधून संजय राऊतांनी काय सांगितलं होतं की शरद पवार हे आमच्या दृष्टीने भीष्म पितामह आहे आणि शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावे लागतील. ही टीका हे साधारण 2.5-3 वर्षापूर्वीची टीका आहे. आता हे सर्व जर लक्षात घेता तर मग आता मला असं म्हणायचंय तुम्हाला शरद पवार आता कळाले का असं मला म्हणावंसं वाटतं. त्याला कारण असं आहे की आता तुम्ही मागच्या वेळी 2.5-3 वर्षापूर्वी तुम्ही कौतुक करताय आणि आता तुम्ही टोकाची टीका करताय. म्हणजे तुम्हाला शरद पवार कळाले आणि तुमचे 100 जन्म झालेत का असंही थोडंसं म्हणावं लागेल. कारण राजकारणामध्ये आपला जो मुद्दा होता राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट सहेतुकच असते असं माझं मत आहे. अहेतुक कुठलीही गोष्ट नसते. त्या पाठीमागे एखादा हेतू निश्चित असतो आणि शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहता या पुरस्काराला जाणे पुरस्काराचं यजमानपद नाही ते मुख्य अतिथी म्हणून स्वीकारणे पद स्वीकारणे आणि एकनाथ शिंदेचा म्हणजे पुरस्कारार्थी असताना त्यांचा गौरव करणे त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढणे आणि मग ह्या अनेक संकेत त्यांना पेरायचे असतील शरद पवारांना त्यांची ती ख्याती आहे. फक्त विषय एवढाच आहे की उद्धव ठाकरे गट संजय राऊत यांनाही समजायला उशीर झाला असं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे की त्यांना समजायला शरद पवार कळायला इतकं सोपं गणित नाहीये. शरद पवारांना राजकारणात कळणं हे भल्या भल्या पत्रकारांनाही जमलेलं नाही, भल्या भल्या राजकारण्यांनाही झेपत नाही. त्यामुळं पण यातनं वेगळे अर्थ गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडी पाहिल्या तर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं, त्यांच्या आमदारांशी बोलणं, त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करणं, यानंतर काही तासांनंतरच राजन साळवी तिकडं प्रवास सुरू झाला, भास्कर जाधवांचा प्रवास सुरू झाला. म्हणजे एकनाथ शिंदे गट जे 6 खासदार फोडण्याचं म्हणत होते ते 6 खासदार बाजूलाच राहिले आणि दुसरेच मोहरे शिंदे गटाकडे आकृष्ट झालेत. म्हणजे हा कशा पद्धतीचा संकेत आहे किंवा याच्या पाठीमागे शरद पवार तर नाहीत ना? नाही असं लगेच त्या पद्धतीने ठामपणे मत व्यक्त करणं चुकीचं होईल. परंतु एवढं निश्चित आहे की स्वतःची टीआरपी व्हॅल्यू शरद पवार केव्हा वाढवतील केव्हा शांत राहतील आणि आपली स्वतःची टीआरपी व्हॅल्यू कधी वाढवतील याचा नेम नाही. हेच ते शरद पवार आहेत आणि शरद पवारांनी इतकं जाणकार नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात आता नाही, आता कोणतंही नाही. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणावी लागेल की साक्षात पंतप्रधानांनाही त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडलेली आहे. तेही बारामतीत गेलेले आहेत. किंबहुना मी तर असं म्हणेल पुढे जाऊन की मोदीजींनाही शरद पवार कितपत समजले हाही एक प्रश्नच आहे. आणि या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या डोक्यात काय गणित असतील तर हे मांडणं आत्ताच्या घडीला मांडणं अशक्य आहे. आता विषय असा आहे पुन्हा एकदा की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर टीका केली नाही का तर निश्चित केली. परंतु राजकीय टीका किती मनावर घ्यायची आणि किती त्याचं गांभीर्य घेऊन पुढे जायचं हा व्यक्तिसापेक्ष विषय आहे. शरद पवार हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. आता याच्यामध्ये एक आपल्याला जुना दाखला याच्यामध्ये द्यावा वाटेल मला द्यावासा वाटतो तो म्हणजे असा की काँग्रेसच्या त्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये होते आणि प्रदेशाध्यक्ष प्रभाराव होत्या
दिवंगत प्रभाराव होते आणि त्यावेळी शरद पवार टीका करायचे प्रभाराव किंवा पक्षाच्या भूमिकेवरती. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी प्रश्न विचारला होता की तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा प्रभाराव ह्या तुमच्यावरती सातत्याने टीका करतायत, तुमच्या भूमिकेवरती टीका करतायत. त्यावेळी पवार साहेबांनी एका वाक्यात हा विषय असा संपवला होता. ते म्हणाले की प्रभाराव ह्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही. आता याच पद्धतीने त्यांनी संजय राऊत जी टीका करतायत त्या टीकेला काहीही उत्तर न देता हा विषय निकालात काढलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याचा बोध संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटाने घ्यायला हवा. राजकारणामध्ये एखाद्याचं कौतुक, एखाद्यावरती टीका ही कुठपर्यंत घ्यायची याचं भान प्रत्येक पक्षाने, प्रत्येक नेत्यांनी ठेवायला हवं. हा शरद पवारांकडनं हा आदर्श बाकीच्यांनी घ्यायला हवा असं माझं. शरद पवारांचं कौतुक करायचा इथं विषय नाही, परंतु बाकीच्यांनी घ्यायला हरकत नाही. हा म्हणजे आदर्श घ्यायला हरकत नाही असं माझं ठामपणे मत आहे. अगदी बरोबर आहे शिवाजीराव. तुम्ही म्हणतात की शरद पवारांचं राजकारण ओळखणं किंवा शरद पवारांना जवळून ओळखणं खूपच अवघड आहे. परंतु त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, शरद पवारांचं वर्तन असेल, राजकीय वर्तन असेल किंवा त्यांच्या खेळी असतील, इतरांशी संबंध प्रस्थापित कसे ठेवायचे या गोष्टी असतील, ह्या निश्चितच इतरांनी शिकण्यासारख्या आहेत. परंतु तरी माझ्या मनामध्ये वाचणारी आणखी एक गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंना सहजासहजी ते सोडतील किंवा एकटं ठेवतील असं अजून तरी मला वाटत नाही. परंतु तसं असतानाही त्यांनी बीएमसीला उद्धव ठाकरेंना एकटं हे करण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी सोडणं, परत आता शिंदेशी संधान साधणं, या गोष्टी कुठेतरी भाजपच्या विरोधात सुरू असलेली खेळी असं नकळत वास येतो. त्याबद्दल काय वाटतं? निश्चित राजकारणामध्ये मेसेज पास करायचा असतो, संकेत पास करायचा असतो, हे निश्चित. आता शरद पवार आपण म्हणाल्याप्रमाणे शरद पवार उद्धव ठाकरेंना सोडतील का? तर अजिबात शक्यता नाही. शिंदे साहेब फडणवीसांना सोडतील का? तर अजिबात शक्यता नाही. कारण आता 2029 पर्यंतचं चित्र तसं क्लिअर झालेलं आहे. भाजपाला फारशी इतर पक्षांची, इतर कुबड्यांची गरज राहिलेली नाही. त्यामुळे ते कार्यकाळ 100% पूर्ण करतील यात मला तरी दुमत वाटत नाही. आता या पार्श्वभूमीवर चर्चा काय होते की हे ज्या अशा ज्या घटना घडतात त्या अनुषंगाने चर्चा होतात, मग त्याचे कंगोरे तपासले जातात. परंतु तसं हे एकमेकाला सोडतील का? तर असं वाटत नाही. परंतु एक निश्चित आहे, एक संभ्रमावस्था निर्माण करणे मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, पक्षामध्ये हे साधारणतः संभ्रमावस्था निर्माण करणे की नेमकं काय चाललंय. आता हे दुधारी शस्त्र आहे. हे कदाचित समोरच्यावरती जसं लागू पडू शकतं तसं ते आपल्यावरही दुधारी शस्त्र असल्यामुळे आपल्यावरही ते अडचणीचं येऊ शकतं असं साधारणपणे मला म्हणायचं. परंतु एक निश्चित की एकनाथ शिंदे यांचं कौतुक करून शरद पवारांच्या पदरात काय पडेल आता ह्या घडीला तर काही पडणार नाही. उद्धव ठाकरेंचं काय नुकसान होईल तर निश्चितच काही नुकसान होणार नाही. हे एकमेकांना कोणीही आता तसंही सोडू शकणार नाही अशी परिस्थिती सध्याची राजकीय परिस्थिती सांगते. परंतु असं म्हणतात की थोडासा उथळपणा यातून कमी जर झाला, थोडी मॅच्युरिटी दाखवली, त्यात खोली दाखवली विचारांची, तर मग टीका टिप्पणीला थोडासा आळा बसेल आणि शरद पवारांची जी भूमिका आहे तर ती लगोलग टीका करण्यापेक्षा नेमके ते असे का वागले असतील किंवा काय याच्यात खोलात जाऊन विचार करायला हवा होता. आणि संजय राऊतांनी इतकं लगोलग टीका करायला नको होती. त्याच्यामध्ये काय होतंय, त्यांच्याच पक्षाचं नुकसान होतंय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं यामध्ये नुकसान होतंय. कारण या टीकेमुळेच आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्या पक्षाची वाताहत झालेली आहे. मग तुम्ही शरद पवारांनाही दुखावणार, स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना किंबहुना मतदारांनाही दुखावणार. मग तुमचं चाललंय नेमकं काय? तुम्हाला पक्ष म्हणजे विसर्जित करायचा आहे की काय? अशी परिस्थिती मला तरी असं वाटायला लागले की हे म्हणजे असा ठेका घेतला की काय संजय राऊत आणि यांनी ठरवलेलं आहे की काय पक्षाचं विसर्जनच करायचं? असं नाही ना. शरद पवार तुम्हाला जर काही महिन्यांपूर्वी जर पितामह वाटत असतील तर असं एखाद्या कार्यक्रमातून तुम्ही त्यांचं जज नाही करू, त्यांचं मूल्यांकन नाही करू शकत. आजही पण तुमच्याकडे काय आहे? जसं त्या अमिताभ बच्चनच्या एका पिक्चर मध्ये आहे, तुम्हारे पास क्या आहे, तर उद्धव ठाकरेंकडे आज बोलायला एक आहे, मेरे पास शरद पवार आहे. बाकी दुसरं राहिलंय काय? आता सगळी वाताहत व्हायला लागलेली आहे.
तर मग अशा याच्यामध्ये, अशा परिस्थितीमध्ये संजय राऊतांनी ह्या टीकेला आळा घालून उद्धव ठाकरेंनी मेरे पास शरद पवार हे ही भूमिका कायम ठेवायला हवी. त्यासाठी संजय राऊतांनाही आवरायला हवं थोडंसं, असं माझं म्हणणं आहे. पण हे शिवाजीराव भासवायचं पण असू शकतं ना असं, की आमचं शरद पवारांची फार बनत नाही आता. शरद पवार शिंदेच्या सत्काराला गेले, त्यांचं कौतुक केलं म्हणून आमचं आणि त्यांचं फारसं बनत नाही, हे बीएमसीच्या निवडणुकीच्या तोंडावर दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो असं नाही वाटत? आता स्वबळ किंवा स्वतंत्र लढणे, आता बळ नसणाऱ्यांनी म्हणजे बळ कमी झालेल्यांनी, आता बळ नसणाऱ्यांनी असं आपण नाही म्हणू शकत लगेच, परंतु बळ कमी झालेल्यांनी आम्ही स्वबळावर लढू, स्वतंत्र लढू हे म्हणण्यात तेवढं हे नाही, तेवढं ते तारतम्य पण नाही आहे. आणि कसं झालं की आजही पण हिंदुत्वाचा मुद्दा, मराठी अस्मितेचा मुद्दा नाही म्हटलं तरी शिंदेकडे गेलेला आहे, आपसूक गेलेला आहे, तो नैसर्गिकरित्या गेलेला आहे. आता परत पुन्हा मुद्दा येतो शिवसेना कोणाची, यांची की त्यांची, हे मुद्दे आता गौण झालेले आहेत. त्याला कारण असं आहे, त्याच्यानंतर 2 निवडणुका झाल्यात, एक लोकसभेची आणि एक विधानसभेची. विधानसभेच्या निवडणुकीत तर ढळढळीत सत्य समोर आलेलं आहे की मराठी अस्मितेचा मुद्दा कोणाकडे आहे आणि हिंदुत्वाचा मुद्दा कोणाकडे आहे. आणि बीएमसी मध्ये तर हे 2च मुद्दे फार प्रभावी ठरणार आहेत. आता याच्यामध्ये मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे शरद पवार यांची जी भूमिका आहे थोडीशी कायम संभ्रमित अवस्थेत अशी राहत आलेली आहे. त्यांनी नुसतं शिंदेचं कौतुक नाही केलं, तर त्या व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मला एक गोष्ट अजून एक जाणवली, तर ती म्हणजे शिंदेशाही पगडी एकनाथ शिंदेच्या डोक्यावर ठेवताना त्यांनी शरद पवार साहेबांनी त्यांच्या डोक्यावरती, शिंदेच्या डोक्यावरती स्वतःचा असा हात ठेवला. शरद पवार कोणतीही कृती अशी सहज करतील असं मला कधी वाटत नाही. आता त्यांच्या राजकीय इतिहास सगळा पाहिला, 60 वर्षांचा त्यांचा तो कार्यकाळ पाहिला, तर त्यांच्या प्रत्येक कृतीची बातमी होऊ शकते. तर मला असं वाटतं की त्या शिंदेच्या डोक्यावरती त्यांनी जो हात ठेवला, तो संकेत पास करायचा असेल, तो संकेत कदाचित शिंदे नाराज असल्यामुळे फडणवीसांना द्यायचा असेल, आणि तुम्ही म्हणजे एकनाथ शिंदे हे एक मराठी नेते आहेत, एक कर्तबगार नेते आहेत, आणि उद्धव ठाकरे यांची वाताहत झालेली आहे, तुमचं कार्ड आता चालणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला कधीही सोडू शकतो, असाही संकेत देण्याचा तो भाग असू शकतो. नाकारता येत नाही. शरद पवार आहेत, याचा अंदाज कोण घेणार, ठाव कोण लावणार, नाही लावू शकत. आता शरद पवारांचा पक्ष म्हणजे विधानसभेमध्ये बऱ्यापैकी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, मग तिन्ही पक्षांना सामोरं जावं लागलं. एनसीपीची फारशी म्हणजे शरद पवारांच्या पक्षाची बऱ्यापैकी वाताहत झाली. अशा स्थितीमध्ये सातत्यानं चर्चेत राहणं, सातत्यानं लोकांच्या पुढं आपला पक्ष असणं, आपण सतत बातम्यांमध्ये असणं, आणि मग जमलंच काही गणित, कुणी लागलंच गळाला, कुणी लागलंच हाताशी, काही झाली बेरीज वगैरे, तर साधणं, अशा पद्धतीचा प्रयत्न आहे शरद पवारांचा सध्या. तसं ही पुढची रणनीती असू शकते. सध्याच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर फारसं आता विधानसभेत तर काय राहिलेलं नाही, विधानसभेची निवडणूक संपून गेलेली आहे. आता नगर परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका आहेत पुढे. तर ह्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भूमिका त्या पद्धतीची असू शकते, नाकारता येत नाही. कारण पुन्हा एकदा परत तोच मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा आज एकनाथ शिंदेकडे आहे. मग तो जो त्यांची जी कर्तबगारी आहे, नाही म्हटलं तरी तो पक्ष फोडला, ते गद्दार आहे की नाही वगैरे, तो भाग आला इथं, तो थोडासा वेगळा ठेवूयात आपण. परंतु आज त्यांनी 57 आमदार निवडून आणले त्यांच्या जोरावरती, म्हणजे त्यांची ताकद आहे महाराष्ट्रात. मग एखाद्या ताकदवर नेत्याची साथ आपल्याला का नको? शरद पवारांनी तसा जर विचार केला तर ते हरकत नाही, कारण शरद पवारांचे आमदार हातावरच्या बोटावर मोजण्या इतपतच आता आलेले आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाचं पुनरुज्जीवन करायचं असेल किंवा पक्ष बांधणी त्यांची ते अंतर्गत करतील, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिका, नगर परिषदा यांच्या निवडणुकींना काही जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत जर घ्यायची असेल तर असे संकेत ते पेरू शकतात, असे काही पेरणी ते करू शकतात. ते शरद पवार आहेत, हे ते त्यांचं कुठल्याही कृतीला म्हणजे हेतू असतोच तो. त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे निश्चितच एकनाथ शिंदे यांचं कौतुक करून पुढची गणितं शरद पवार यांनी मांडलीत की काय, तर मांडली असं म्हणायलाही जागा आहे, किंबहुना नसेल मांडली किंवा तो फक्त एक औपचारिक कार्यक्रम होता त्यांच्या दृष्टीने, असंही म्हणायला जागा आहे.
ठामपणे म्हणजे आजच्या ह्या स्थितीमध्ये आपण असं ठामपणे म्हणू शकत नाही. मला असं वाटतं की शरद पवारांनी ही गणितं अशी मांडली असतील. परंतु एक जर 51 आणि 49% जर विचार केला तर 51% शरद पवारांनी पुढची गणितं मांडली असावीत आणि हा संदेश उद्धव ठाकरेंनाही दिला असावा. त्याला काही कारण आहेत, मला असं म्हणायचंय. आता मध्यंतरी बघा की महाआघाडी झाली. महाआघाडीचे जनक कोण होते? तर शरद पवार होते महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्यामध्ये काय झालं की मुळातच ही युती अनैसर्गिक होती. आता अदानींचा ज्यावेळी विषय येतो, आता अदानी हे नाव पिक्चरमध्ये कसं येतं? तर अजित पवारांनी टीका केली होती. ज्यावेळी भाजपाला साथ द्यायची, त्यावेळी अजित पवारांनी असं सांगितलं होतं की त्या बैठकीमध्ये मी, फडणवीस साहेब, शरद पवार आणि अदानी उपस्थित होते. म्हणजे अदानी शरद पवारांनी अदानींची भेट पूर्वी कधीतरी घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला असा विषय आहे की धारावीचा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी उद्धव ठाकरे कडाडून टीका करतात अदानींना, कारण तो प्रोजेक्ट अदानींच्या कंपनी किंवा त्या अनुषंगाने तो पुढे जाणार आहे. तर एका बाजूला प्रखर टीका करतात आणि शरद पवार अदानींवर किंवा त्या धारावी प्रोजेक्टवरती काहीही बोलत नाही. म्हणजे काय की परत त्या अनैसर्गिक युतीतले काही अडथळे हे आहेतच. परंतु जर तुम्हाला दोन्ही पक्ष दोघांनाही म्हणजे शरद पवारांनाही पण आणि उद्धव ठाकरेंना पण किंवा काँग्रेसला पण हे स्वतःचे पक्ष आणि व्यवस्थित पक्ष संघटना बळकट करायची असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं क्रमप्राप्त आहे. परंतु काही कमी मॅच्युरिटी असेल किंवा राजकारणाचा खोलवर अंदाज नसलेले लोक एखाद्या घटनेचा फार उहापोह करून टीका करतात. आजच्या घडीला मला असं वाटतं. खरंय, खरंय. अगदी बरोबर आहे. शरद पवारांच्या राजकारणाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला कळणारे शरद पवार वेगवेगळे आहेत. पण गेल्या काही 1-2 महिन्यातल्या घडामोडी पाहता दिल्लीच्या ज्यावेळेला विधानसभा निवडणूक होत्या आता नुकत्याच झाल्या, तिथं त्यांनी आपला पाठिंबा देऊन काँग्रेसला दुखावलं. इथं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना दुखावून एकनाथ शिंदेच्या बरोबर जाणं, या सगळ्या 2-3 किंवा आणखी काही 1-2-3 घटना त्या सगळ्यांचे संकेत असेच आहेत की भाजपशी सलगी तर करत नाहीयेत शरद पवार. भाजपा मुळात शरद पवारांची सर्व पक्षीय मैत्री संबंध आहेत. आजही पण जर मोदीजी त्यांच्यावरती टीका करत असेल तर मोदीजींशी त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. हे आपल्याला मान्यच करावे लागेल, कारण त्यांना जो मध्यंतरी जो पुरस्कार मिळाला आपल्या राष्ट्रीय लेवलचा पद्मविभूषण, तो पुरस्कार हा शरद पवारांना म्हणजे मोदींमुळे म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्यकाळात मिळालेला आहे. आता इथे प्रश्न असा उरतो की एकनाथ शिंदे ही यांच्याशी मैत्री शरद पवारांनी केली, उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्री शरद पवारांनी केली, उद्या काँग्रेसशी त्यांचे संबंध चांगलेच आहेत. उद्या उठून समजा तृणमूल काँग्रेस किंवा इतर बाकी राज्यांमधले त्या शरद पवारांचे संबंध चांगले, त्या व्यक्तिमत्वाभोवती ह्या सगळ्या गोष्टी का फिरतात? कारण विरोधातल्या माणसावरती सुद्धा ते कधीही कडवट टीका करत नाही, एका ठराविक संयत टीका करतात. ते मैत्री शाबूत ठेवतात. असंही त्यांच्या आजूबाजूचे लोक पूर्वी म्हणायचे, नेते मंडळी पूर्वी म्हणायचे की शरद पवार एक टोकाचे कधीही टीका करत नाही आणि त्यांचे सर्वपक्षीय मित्र असतात. आणि हे मॅच्युरिटी असलेल्या नेत्याचं म्हणजे राजकीय मॅच्युरिटी असल्याचं नेत्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शरद पवार आहे. आता अलीकडे सवय काय झाली आहे की कुठलीही घटना झाली की त्याच्यावरती एक टोकाची टीका करण्याचा एक ट्रेंड पडलेला आहे. परंतु त्याच्या खोलात जाऊन त्याचा विचार करून असं कधी होताना फारसं दिसत नाही. अगदीच मग हे सर्वच पक्षात आहे, म्हणजे उद्धव ठाकरे गटात संजय राऊत आहे असं आपल्याला म्हणायचं नाही, सगळीकडे यांच्याकडे पण आहे, शरद पवारांकडे पण आहेत, भाजपामध्ये पण आहे, शिंदे गटाकडे पण आहेत, काँग्रेसकडे पण आहेत की एक उथळपणाने टीका करण्यामध्ये. परंतु इथं आपला जो मुद्दा आहे, शरद पवारांची सर्वपक्षीय मैत्री आहे, त्याच्यामुळे त्यांचा अंदाज बांधणं पण अवघड आहे आणि कदाचित उद्याच्या काळामध्ये पक्षाची त्यांची जी वाताहत झालेली आहे ते पक्ष सावरण्यासाठी त्यांनी भाजपाशी संधान जर बांधलं तर ते आश्चर्य वाटायला नको. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अगदी बरोबर आहे. जर या सगळ्या कृती पाहता त्यांनी भाजपशी संधान साधलं तर आश्चर्य वाटायला नको. अत्यंत महत्वाचं विधान केलंय शिवाजीरावांनी. याच अनुषंगाने मी पुढे विचारू पाहतो की
वगैरेंच्या पक्षाबाबत आपण बोलतोय की त्यांची वाताहत सुरू आहे त्या पक्षाची, अनेक जण सोडून जात आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. शरद पवारांच्या पक्षात ते वेगळं काय आहे? आता काल परवा जयंत पाटलांच्या भाजपाकडे झुकल्याची चर्चा होती, बातम्या होत्या काही. अं, बाकी पक्षामध्ये तसे दुसऱ्या फळीचे नेते म्हणावेत शरद पवारांच्या पक्षात, असंही फारसे कोणी नाहीये. म्हणजे सुप्रिया सुळे आहेत, अमोल कोल्हे आहेत, आणखी एक 2-3 जण. बाकी तसे मातब्बर नेते म्हणावेत असे शरद पवारांच्या पक्षातही राहिलेले नाहीत. पण त्यांच्या पक्षाची स्थिती सध्या खालावलेली आहे. असं असताना अशा पद्धतीची कृती आणखी करून पक्षाला खरंच फायदा होणार आहे? का हे पक्षाला आणखी हानिकारक ठरू शकतं? आपण जो प्रश्न विचारला तो त्याचा जर विचार करता एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी वाताहत झालेली आहे ते सावरण्यासाठी काहीतरी तर करावं लागेल त्या पक्षाला हे निश्चित आहे. बरं ते करणार कोण आहे तर शरद पवारांनाच करावं लागेल. तो वकूफ कोणात आहे तर पूर्वी जर असते तर अजित पवारांनी वगैरे ते सावरलं असतं. सुप्रिया सुळे यांना मर्यादा आहेत, जयंत पाटलांना मर्यादा आहेत. जयंत पाटलांभोवती क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह त्यांच्या भोवती आता निर्माण झालेला आहे. एकंदरीत 2025 ते 2029 पर्यंतचा हा जो कालखंड आहे, हा राजकीय दृष्ट्या बराच मोठा कालखंड आहे. आणि अशा कालखंडामध्ये कार्यकर्ते, नेते जे पहिल्या फळीतले, दुसऱ्या फळीतले किंवा मतदार यांना सांभाळणं हे मोठी तारेवरची कसरत आहे आणि हे वाटं सोपं नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये पक्ष जिवंत ठेवायचा आहे. पक्षाला काहीतरी मोटिव्ह द्यायचा आहे, काहीतरी ध्येय द्यायचं आहे किंवा त्यांना संवेदना देऊन, ऊर्जा देऊन जे काय करावं लागेल ते शरद पवारांना करावं लागणार आहे. आणि शरद पवारांचा अभ्यास, त्यांचं ते ज्या पद्धतीचे जे राजकीय जाणकार आहेत, ती परिस्थिती पाहता हे कदाचित त्यांना ह्या याच्यातून अनेक एका दगडामध्ये अनेक काही पक्ष मारायचेही असू शकतात. हे निश्चित आहे. कारण देवेंद्र फडणवीसांचे त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. एकनाथ शिंदेचे संबंध आता आपण त्या कार्यक्रमांमधून पाहिले. कारण कुणीही असं उठसूट कसंही शरद पवारांसारखा नेता असं कधी कौतुक वगैरे असं करणार नाही. त्यांना जर जायचं नसतं तर ते म्हणजे त्यांचा जर विरोध असता तर ते कार्यक्रमाला गेले नसते. म्हणजे एकाच दगडात अनेक पक्षी मारायची त्यांची जी पूर्वीची पद्धत आहे ती आजही कायम आहे. एकनाथ शिंदेचं कौतुक झालं. फडणवीसांना पण संदेश दिला. तो कदाचित त्यांच्याकडेही पण पूरक गोष्टी असू शकतात पवारांच्या. आणि उद्धव ठाकरेंनाही हा संदेश दिला की तुम्ही तुमची भूमिका काहीही असो. ज्यावेळी एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडले, शिवसेना उद्धव ठाकरे एकत्रित शिवसेना होती तेव्हा, त्यावेळी शरद पवारांची प्रतिक्रिया फार बोलकी होती. तो त्यांचा पक्षांतर्गत मामला आहे. तर त्यांचं त्यांनी पाहावं. त्यावेळी आघाडी तर होतीच ना, महाआघाडी होती. पण त्यावेळी शरद पवारांची प्रतिक्रिया फार बोलकी होती. तुमच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यांचे आमदार जर जात असतील तर त्यांचं त्यांनी पाहावं. उद्या आता निवडणुकीचा काळ नाही. आता ही परिस्थिती अशी आहे की ते कोणत्या कार्यक्रमाला जावे आणि कोणाचं कौतुक करावे हा त्यांचा त्यांचा विषय. हाच संकेत पूर्वी त्यांनी 2.5 वर्षापूर्वी दिलेला आहे आणि आजही तो सगळ्यांनाच लागू होतो. उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंना वगैरे लागू होतो. त्यामुळे त्या चर्चेला काही अर्थ नाहीये. आणि एक निश्चित की शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचं कौतुक करून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि म्हणजे जे राजकीय वातावरण एकदम शांत झालं होतं. आपला स्वतःचा टीआरपी वाढून घेतलेला आहे आणि उद्या भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही हालचाली घडू शकतात. हे निश्चित याचेच संकेत त्यांनी दिलेत असं माझं स्पष्टपणे मत आहे. अगदी बरोबर. त्यांनी बरेच संकेत दिलेत शरद पवारांनी. कारण कोणी कुणाचा सत्कार करावा हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग ती राजकीय व्यक्ती असो किंवा साहित्यिक असो किंवा आणखी कुठल्या क्षेत्रातले असो. सत्कार कुणी कुणाचा करावा याला काही कुणी कुणाच्या सत्कारला जावं, कुणी कुणाचं कौतुक करावं याला फारसं बंधनं नाहीत. आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण शरद पवार ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचा सत्कार करतात त्यावेळेला त्याला निश्चितच वेगवेगळे शेड्स तयार होतात. त्याला वेगवेगळे अर्थ तयार होतात. आणि ज्यावेळेला अशा व्यक्तीचा सत्कार करतात की जी व्यक्ती सत्तेत असूनही नाराज आहे. गेली अनेक वर्षाचे गेले अनेक महिने ज्यांच्यावरती शंका घेतली जाते किंवा संशयाचं धुकं आहे भोवताली नाराजीचं. असं असताना जर शरद पवारांसारखा नेता, मोठा नेता एकनाथ शिंदेना भेटतो, त्यावेळेला निश्चितच शरद पवारांवरही आणि एकनाथ शिंदेवरही अनेक प्रश्न निर्माण होतात महाराष्ट्रात. मला शिवाजीराव अत्यंत अचूक विश्लेषण आपण केलं. मला एक शंका विचारावी वाटते की
सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पवार साहेबांच्या मनामध्ये अनेक वर्षांपासून आहे. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचं होतंच, परंतु अजितदादा अद्याप मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले नाही. सत्तेत सहभागी झालेत, पण सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री पद साकार होऊ शकतं का? काय वाटतं तुम्हाला येत्या नजीकच्या भविष्यकाळात? एकंदरीत आत्ताची जी परिस्थिती पाहता, जर असं काही त्यांचं जर स्वप्न असेल, स्वप्न पाहायला हरकत नाही. कारण शरद पवार सारख्या एवढ्या धीरोदात्त मोठ्या व्यक्तिमत्वानी लेखीविषयी स्वप्न पाहणं गैर नाहीये. कारण त्यांचा मुत्सद्दीपणा एकंदरीत महाराष्ट्राच्या महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांना 2029 पर्यंत वाट पाहावी लागेल हे निश्चित आहे. कारण देवेंद्र फडणवीसांचं जे आत्ताचं राज्यातलं जे सरकार आहे, त्या सरकारला कोणताही धोका सध्या तरी वाटत नाही. कारण त्यांचे जे आमदार निवडून आलेले आहे, त्यांचं जे संख्याबळ जे आहे, अजित पवारांचं त्यांची बेरीज आहे. इतर पक्षात त्यांनी जे निवडून आणलेत, मग राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटातून त्यांचे काही उमेदवार आहेत किंवा त्यांना सपोर्ट करणारे काही लोक आहेत. शिंदे गटातही पण असे काही लोक आहेत. त्यामुळे हे राज्यातलं सरकार हे पूर्णपणे स्थिर आहे. जर असं काही पवार साहेबांचं जर स्वप्न असेल की सुप्रियाताईंना मुख्यमंत्री पाहावं वगैरे, तर आत्ता याच्यामध्ये सुतराम शक्यता नाही आगामी 5 वर्षामध्ये. त्यासाठी 2029 पर्यंत ती वाट पाहावी लागेल आणि मग त्यासाठी त्यांना व्यूहात्मक रचनात्मक असे सगळं कामकाज करावं लागेल. जसं की शिंदेंना चुचकारणे, फडणवीसांना जवळ घेणे किंवा मग अजितदादांनाही परत सहकार्य म्हणजे स्वतःमध्ये सामावून घेणे किंवा उद्धव ठाकरेंचं समजा आता कसं आहे की उद्धव ठाकरेंचा जर विचार कदाचित ते फार करतील असं मला वाटत नाही. त्याला कारण असं आहे की उद्धव ठाकरेंकडे फार आता गमावण्यासारखं काय राहिलं नाही आणि मग एक रिकामा होत चाललेल्या पक्षाकडून शरद पवार तरी काय अपेक्षा ठेवणार आहे अशी साधारण परिस्थिती. राजकारण हे गणितावर चालतं, संख्याबळावर, तुमच्या ताकदीवरती हे चालतं की उगाच भावनेच्या भरात हे राजकारण केलं जात नाही किंबहुना बेरीज केली जात नाही. हे निश्चित आहे, आपण ते पाहतो. मग आजच्या घडीला संख्याबळ कोणाचं आहे, तर एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब यांच्याकडे, अजित पवार यांच्याकडे आहे. तर मग उद्धव ठाकरेंचा ते काय फार विचार करतील असं वाटत नाही आणि जे त्यांचं जे स्वप्न आहे सुप्रियाताईंच्या बाबत असायलाही हरकत नाही. परंतु आता नजीकच्या काळात ते काही साकारेल असं काही वाटत नाही. त्यासाठी 2029 ची वाट पाहावी लागेल त्यांना आणि त्यासाठी खूप काही मोठे त्यांना फेरबदल किंवा पक्षाची रचनात्मक बांधणी वगैरे बराचसा काही मोठा प्रवास येतो. तेवढं एवढं सोपं नाहीये ते. अगदी बरोबर आहे की नजीकच्या भविष्यकाळामध्ये तर ते स्वप्न साकार होणं दूरपर्यंत दिसत नाहीये. परंतु सतत चर्चेत राहण्यासाठी किंवा आपल्या पक्षाची जी वाताहत झालेली ती वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांशी संधान साधणं, वेगवेगळ्या गोष्टी करत राहणं, हे सतत क्रियाशील असलेल्या नेत्याचं लक्षण असतं आणि जे शरद पवार नावाची व्यक्ती ही सतत राजकारणामध्ये क्रियाशील असते. ते कधी शांत बसलेत असं ते कधी दिसत नाही. गेल्या 60 वर्षाच्या राजकारणामध्ये म्हणजे आपण इतक्या वर्षाचं पाहिलेलं नाही, परंतु पूर्वीच्याही मंडळी अनेक सांगतात आणि इतिहास पण सांगतो राजकारणाचा, की शरद पवारांनी सतत क्रियाशील राजकारण केलेलं आहे. त्यामुळे ते सतत क्रियाशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिंदेचं कौतुक करणं, शिंदेच्या सत्कारला जाणं, त्याचवेळेला उद्धव ठाकरेंनी टीका करणं, वरती दिल्लीमध्ये आपला पाठिंबा देणं, काँग्रेसला लांब ठेवणं, काँग्रेसला दुखावणं, या सगळ्या भाजपशी सलगी असण्याच्याही गोष्टी असू शकतात असंही शिवाजीरावांचं म्हणणं आहे. आणि त्याच वेळेला आपला पक्ष सतत आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना ऊर्जावान ठेवणं, चर्चेत ठेवणं, या दृष्टीनं देखील या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या निश्चितच एक चांगला राजकीय नेता निश्चितच सातत्यानं तो करत असतो. शरद पवार हे त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आहे. असं अत्यंत सुरेख असं विश्लेषण, अत्यंत अभ्यासपूर्ण असं विश्लेषण शिवाजीरावांनी या ठिकाणी मांडलं. एबीसी न्यूज मराठी तर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण याच भागात थांबूयात, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू शिवाजीराव. नमस्कार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.